श्रीरामपूर येथील मोबाईल दुकानदारावर जीवघेणा चाकू हल्ला. उपचारासाठी नांदेड येथे रेफर. पुसद शहरालगत असलेल्या श्रीरामपूर परिसरात काल दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीच्या रात्री अंदाजे 10:30 वाजताच्या सुमारास एका मोबाईल दुरुस्ती व्यावसायिकावर काही अज्ञात व्यक्तींमार्फत जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात प्रमोद वऱ्हाडे पाटील हा गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरांनी त्याच्या छातीवर व पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती मिळालेली आहे. हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या प्रमोद वऱ्हाडे यास तातडीने उपचारासाठी पुसद येथील काही खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखमीची तीव्रता लक्षात घेता तेथे उपचार नाकारण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. त्यानंतर त्यास पुसद उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी जखमी प्रमोद यास नांदेड येथे रेफर करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळालेली आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर श्रीरामपूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.